सगळ्यांना आवाज आणि स्क्रीन दिसते? हो दिसते. हो दिसते. सो थोडस लास्ट लेक्चरचं रिवाइज करू आपण. व्हेरिएबल्स काय होते? व्हॉट आर व्हेरिएबल्स? साधं कसं पण सांगा, हिंदी मराठी काय होतं एक्झाम्पल देऊन सांगा, किंवा कसं डिक्लेअर करतात, कसं काय करतात. Which contains some value. हा, बेसिकली स्टोरेज बॉक्सेस किंवा तेच ज्याच्यात आपण काही व्हॅल्यू स्टोअर करतो. सो डिक्लेअर करताना आपल्याला काय काय गोष्ट मेन लागते? एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर करताना काय दोन गोष्टी लागतात? पहिलं डेटा टाईप आणि सेकंड वन व्हॅल्यू. व्हॅल्यू जर नसेल तरी आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकतो, पण त्या व्हेरिएबलला काहीतरी नाव असतं, व्हेरिएबल नेम. सो आपण इथे एक एक्झाम्पल पाहिला होता, इंट birth1. म्हणजे आपल्याकडे व्हेरिएबल आहे पण सध्या या मोमेंटला व्हॅल्यू नाहीये. सो इम्पॉर्टंट आपल्यासाठी काय आहे? डेटा टाईप आणि त्या व्हेरिएबलचं नाव. म्हणजे आता रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेतलं तर हा एक माणूस आहे आणि त्याचं नाव हे आहे. सिमिलरली झू मध्ये गेलो तिथं हा एक प्राणी आहे आणि त्याचं नाव हे आहे. मग ते प्राणीमध्ये खूप सारे टाइप्स येऊ शकतात, जसं टायगर असेल किंवा एलिफंट असेल किंवा काहीतरी असेल, वाईल्ड असेल, डोमेस्टिक असेल, ते सगळं. पण बेसिक डेटा टाईप काय आहे? इंट आहे, म्हणजे नंबर स्टोअर करतं, होल नंबर. आणि त्याला कशाने आपण म्हणजे काय नाव आहे किंवा काय रेफरन्स आहे त्याचा? व्हेरिएबल नेम. त्याला यूज करून आपण इनपुट आउटपुट करू शकतो. सो इनपुट साठी आपण कुठला कीवर्ड यूज करत होतो इनपुट घेण्यासाठी? Scene. करेक्ट, सीन हा इनपुट घेण्यासाठी. आणि आउटपुट साठी? सी आउट. Cout. सो मला एक न्यू लाईन क्रिएट करायची तर काय दोन गोष्टी आपण यूज करू शकतो सी आउट मध्ये? Endl/n. एंडेल वेगळं, स्लॅश एन वेगळं, दोन गोष्टी आपण यूज करू शकतो. स्लॅश एनच्या बाजूला सिंगल कोट चालतात का? म्हणजे आपण स्ट्रिंग लिहितो तर स्ट्रिंग मध्ये दोन टाइम्स सांगितले, एक तर कॅरेक्टर सांगितला त्यासाठी सिंगल कोट आणि दुसऱ्या सांगितलं डबल कोट. सो स्लॅश एन असा आणि स्लॅश एन असा, या दोन्ही पैकी कुठला करेक्ट वे आहे? फर्स्ट वाला का सेकंड वाला? दोन्ही. स्ट्रिंग का कॅरेक्टर वाला? अरे बोलला, चुकलं तरी काय होतं, शिकतो ते आपण. दोन्ही. पण कॅरेक्टर मध्ये मी काय सांगितलेलं, एकच हे असतं कॅरेक्टर, म्हणजे एकच लेटर असतं. तर हे स्लॅश एन कसं? दोन कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात. ट्राय कर होईल. सो का होतं? कारण की हा जो स्लॅश एन आहे, स्लॅश कशासाठी आहे की फक्त एन कन्सिडर करू नका. स्लॅश एन कम्प्युटरला काय सांगतं की एक न्यू लाईन क्रिएट करा. सो स्लॅश एन साठी एस्की व्हॅल्यू मध्ये, एस्की टेबल मध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आहे, म्हणजे या स्लॅश एन ला आपण एक कॅरेक्टर कन्सिडर करतो. त्यामुळं हे स्लॅश एन जेव्हा आपण यूज करतो, आणि मी काय सांगितलं होतं की कॅरेक्टर्स एस्की व्हॅल्यूज नुसार सेव्ह होतात. म्हणजे मी जर कॅर व्हेरिएबल घेतला, सो आपण न्यू फाईल घेऊ. सो बेसिकली मी कॅर न्यू लाईन हा व्हेरिएबल इनिशियलाइज झाला. याच्यात व्हेरिएबल नेम काय आहे? व्हेरिएबल नेम काय आहे?
न्यू लाईन. हा सांगा चुकलं तरी काय होतंय. चुकीनेच आपण शिकतो. एक तर चुकलं, New line. कोणी सांगितलं की हे चुकलं होतं, तेव्हा मग कळतं की हे तेव्हा चुकलं होतं. आता आठवतं मग. सो व्हेरिएबल नेम न्यू लाईन आहे आणि व्हेरिएबलचा डेटा टाईप काय आहे? कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर. सो मी काय सांगितलं होतं की प्रत्येक कॅरेक्टर हा ASCII टेबल नुसार सेव्ह होतं. सो आता माझ्याकडे ASCII टेबलचा फोटो नसेल. ब्राउझर ओपन करून टाइम जाईल. सो बेसिकली ASCII त्या परवा दिवशी मी एक ASCII टेबल दाखवला होता. त्यात कसे प्रत्येक किंवा आपण बघूच. सो ASCII टेबल मध्ये कसं आहे की प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक नंबर डिफाईन केलाय. सो त्या दिवशी कॅपिटल ए साठी 65 का काहीतरी नंबर आहे, स्मॉल ए साठी 64 का काहीतरी 97 का 96 असं काहीतरी आहे. सो ते आपण डायरेक्ट प्रोग्राम C++च्या प्रोग्रामने पण काढू शकतो, पण डायरेक्ट ते डाटा टाइप कन्व्हर्जन हे ते कन्फ्युजिंग होईल. सो आपण ASCII टेबल बघू. इमेजेस हा आहे आपला ASCII टेबल. ब्लॅक अँड व्हाईट. हा दिसतोय क्लिअर. आपण क्लिअर नसेल. क्लिअर नाही. हा सो एन्कोडिंग बिटवीन इथं दिसतोय. सो ॲब्रिव्हिएशन बायनरी हे कॅरेक्टर नल. सो प्रिंटेबल कॅरेक्टर्स. सो आपण कशात /n बद्दल बोलत होतो. Start of heading, start of text, end of inquiry, line feed, tab scroll, so space /n, unit separator file, shift out. /n ला बेसिकली न्यू लाईन कन्सिडर होतं. न्यू लाईन न्यू आपण डायरेक्ट प्रोग्राम मध्येच बघू. सो न्यू लाईन इक्वल टू सिंगल कॅरेक्टर /n आणि बेसिकली हे थोडंसं कन्फ्युजिंग राहील, पण जस्ट आता आउटपुट आपण बघू. सो न्यू लाईन कॅरेक्टर 10 आहे. ASCII टेबल जर आपण पाहिला परत, सो 10 नंबरला LF लाईन फीड न्यू लाईन. सो इथं /n नाही दिलाय, पण 10 नंबरला डेसिमलच्या 10 नंबरला इथं बघा लिहिलंय NL लाईन फीड न्यू लाईन. या ह्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स दिले आहेत, पण आपण हे याच्याने पण इंडिकेट करू शकतो. सो मी जसं सांगितलं की प्रत्येक ह्याच्यातले जे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टरमध्ये स्टोअर होऊ शकतात. म्हणजे कॅरेक्टरमध्ये एवढे जे काही व्हॅल्यूज आहेत, इथं स्पेस आहे, एक्सक्लेमेशन आहे, हे इथं दिसतोय. क्लिअर आहे का ब्लर झालं आहे? स्पेस, एक्सक्लेमेशन, डबल कोट, हॅश, स्पेशल सिम्बॉल्स, ऑपरेटर्स, हे नंबर्स, हे स्ट्रिंग मधले नंबर्स आहेत, इंटिजर मधले नाही. मग हे सेमिकोलन, स्पेशल कॅरेक्टर्स. आपला कॅपिटल A 65 ने सुरू होतो, कॅपिटल Z 90, स्मॉल a 97 ला आणि स्मॉल z 122. हे लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, फक्त आपल्या नॉलेज साठी माहित पाहिजे की हे सगळे कॅरेक्टर्स आपण कॅरेक्टर मध्ये स्टोअर करू शकतो. सो यासाठी असतं ASCII टेबल. मी एक फोटो डाउनलोड करून ठेवतो आपल्या यूज साठी, किंवा नंतर करू. सो
न्यू लाईन कॅरेक्टर्स आपण एका कॅरेक्टर मध्ये स्टोअर करू शकतो. म्हणण्याचं महत्व हे होता. आता तुम्ही विचारताल हे काय केलं इथं. सो बेसिकली जर मी हे काढलं तर आपल्याला काय आउटपुट एज्युम्ड आहे. आउटपुट काय येईल याचा. हे हॅच द्यायची गरज काय होती, कारण की इथं तो न्यू लाईन दिसत नव्हता मागच्या ह्याच्यात. सो आता न्यू लाईन दिल्यामुळं एक न्यू लाईन ऑटोमॅटिक क्रिएट झालाय. आपण कॅरेक्टर मध्ये स्टोअर केलाय आणि एक न्यू लाईन इथं हे झालं. आता मला या कॅरेक्टरला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचंय. बेसिकली आपण एका डेटा टाइप ते दुसरा डेटा टाइप कन्वर्ट करतो. पायथन मध्ये इंट, फ्लोट असे मेथड्स आहेत जे डायरेक्टली एका डेटा टाइपचे दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करतात. सिमिलरली आपल्याला जेव्हा C++ मध्ये कन्वर्ट करायचं असतं एका डेटा टाइपचं व्हेरिएबल दुसऱ्या डेटा टाइप मध्ये, किंवा डायरेक्ट एक व्हॅल्यू आपल्याला दुसऱ्या डेटा टाइप मध्ये पाहिजे असेल तर आपण त्याआधी पॅरेंथेसिस देतो. आता मला याची ASCII व्हॅल्यू पाहिजे. ASCII व्हॅल्यू कशात असणार, होल नंबर. होल नंबर कुठला डेटा टाइप आहे, इंट. सो मला ज्या डेटा टाइप रिक्वायर्ड आहे तो, त्यानंतर ज्या व्हॅल्यूची यामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे, म्हणजे एक व्हॅल्यू असेल त्याला आपण कन्वर्ट करणार आहे. सो ती व्हॅल्यू काय आहे, न्यू लाईन आहे. सो न्यू लाईन एक्झिक्यूट. सो आता इथे एक न्यू लाईन आहे, न्यू लाईन कॅरेक्टर /n, जे आपल्याला दिसत नाही. टेक्स्ट एडिटर डायरेक्टली एक न्यू लाईन क्रिएट करतं आणि त्याची ASCII व्हॅल्यू काय आहे, 10 आहे. सिमिलरली हे न्यू लाईन लिहायच्या ऐवजी मी डायरेक्ट /n पण लिहू शकतो. सो इथं पण 10च येईल. आता मला /t ची पाहिजे, टॅबची काय आहे. सो टॅबचं 9 आहे. आता मला कॅपिटल A चं पाहिजे. आपण जस्ट पाहिलं काय होतं, 65 होतं. सो दिसतंय तिथं आपण A प्रिंट करू. सो कॅरेक्टर A एक्झिक्यूट. एक न्यू लाईन पण देऊ किंवा स्पेस. आता हे झालं. हे मला स्पेसची पण ASCII व्हॅल्यू पाहिजे. सो इंट एक्झिक्यूट. स्ट्रिंग आहे हे. सो आता एरर का आला, मी काय म्हटलं होतं, कॅरेक्टर्स जे आहेत ते फक्त ह्याच्यात स्टोअर होतात ASCII व्हॅल्यू नी, पण मी इथं डबल कोट्स यूज केलाय. डबल कोट्स म्हणजे काय झालं, स्ट्रिंग. स्ट्रिंग. सो स्ट्रिंग काय आहे, सिरीज ऑफ कॅरेक्टर आहे. आता सिरीज ऑफ कॅरेक्टर आपण प्रत्येक ह्याचं म्हणजे सिरीजचं आपण हे नाही देऊ शकत ASCII व्हॅल्यू. सो आपल्याला एरर काय आलाय, कास्ट फ्रॉम कॅरेक्टर ऍस्टेरिक, हे पॉइंटरचं हे आहे सिम्बॉल. म्हणजे सिरीज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय असतं, अरे एक कन्सेप्ट आहे, ते आपण पुढे बघू एक 4-5 लेक्चर नंतर. अरे म्हणजे काय असतं, कंटिन्युअस स्टोरेज असते. म्हणजे मला 3-4 गोष्टी सिमिलर टाइप्सचे स्टोअर करायचे, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. सो मला 1 2 3 4 5 6 7 हे असं स्टोअर करायचंय. सो त्यासाठी एक डेटा टाइप आहे अरे नावाचा. तो सिमिलरली पण सेम कॅरेक्टर्सचं करतोय. सो आता मी CPP घेतो. सो कॅरेक्टर C प्लस कॅरेक्टर P परत कॅरेक्टर P, अशा तिघांचा ग्रुप आहे एक. या तिघांचा ग्रुप म्हणजे हे काय झाले, बेसिकली असे ॲरे झालेत. सो याच्या हे जरा कन्सेप्ट आहेत पुढं आपण ते बघू, पण जस्ट अंडरस्टँडिंग साठी असा हा ग्रुप आहे. याचा आता मी ASCII व्हॅल्यू काढू नाही शकत. एक तर मला पहिल्याचं रिटर्न करावं लागेल किंवा पूर्णचं समेशन. पण हे सगळं फीचर्स म्हणजे प्रत्येक प्रोग्रामला सूट होत नाही की फक्त फर्स्ट याचं, कारण की मी पूर्ण CPP यूज करतोय, त्यासाठी कुठली ASCII व्हॅल्यू बनलेली नाहीये. सो जेव्हाही आपण स्ट्रिंग यूज करतो तेव्हा असं एरर येतं की आपण पॉइंटर मधनं इंट मध्ये कन्वर्जन नाही करू शकत. सो ह्याला मला चेंज करावं लागेल कॅरेक्टरला. कॅरेक्टर मध्ये चेंज केलं, आता एक्झिक्यूट होईल. सो स्पेस साठी 32 आहे. हे कळत नाहीये. सो हे असं A
ए प्रिंट केला आपण कॅरेक्टर, नंतर स्पेसची व्हॅल्यू एस की व्हॅल्यू 32, कॅपिटल ए ची एस की व्हॅल्यू 65. सो आता मला स्मॉल ए ची पाहिजे, ही 95 का काहीतरी आहे, 95 96. सो काय एरर आलाय इथं, टर्मिनेशन नाहीये स्ट्रिंग साठी. सो 97 आहे स्मॉल ए ची व्हॅल्यू. सो असं आपण एस की व्हॅल्यू फाइंड करू शकतो डायरेक्ट प्रोग्राम यूज करून. सो हे झालं कॅरेक्टरचं आणि ह्याच्याबद्दल. सो आपण ह्याच्याबद्दल बोलत होतो, व्हेरिएबल्स बद्दल. सो व्हेरिएबल, आता मी इथं न्यू लाईन यूज केलंय. आता मी अजून एक कॅरेक्टर व्हेरिएबल बनवतो कॅर नावाचा आणि त्याला असाइन करतो ए. हे एक्झिक्यूट करतो, मला एरर येईल का, कारण की हे कॅर जे आहे हे कीवर्ड आहे. हे जसं इन्क्लूड, युझिंग, नेम स्पेस तुम्हाला इथं वॉयलेट मध्ये दिसत असतील, हे स्पेशल रिझर्व्ड कीवर्ड्स आहेत C++ चे. म्हणजे हे यूज करून काहीतरी प्रोसेस डिफाईन्ड आहे C++ च्या प्रोग्रामसाठी. म्हणजे कॅर यूज केलं तर त्यानंतर तो डेटा टाईप डिफाईन करतो. मी परत कॅर यूज केलं तर कंपायलर कन्फ्यूज झालंय, हे नाव आहे, हे डेटा टाईप आहे, डेटा टाईपच डेटा टाईप दिलाय, परत काहीतरी इथं एरर आहे. सो जेव्हाही आपण व्हेरिएबल नेम देतो त्यावेळेस आपण जे C++ मध्ये रिझर्व्ड कीवर्ड आहेत, जसं कॅर आहे, सी आउट यूज करता येईल बहुतेक एकदा, हो सी आउट यूज करता येतं. असे जे व्हायलेट कलर्स मध्ये येतात जसं नेम स्पेस, हे पण यूज करता येईल कारण की इथं व्हाईट झालेलं आहे, तो ग्लोबल व्हेरिएबल आहे. सो आता मी इथं इंट यूज करतो किंवा लॉंग. सो इंट यूज केल्यानंतर पण एरर येईल कारण की व्हेरिएबल नेम एक C++ चा कीवर्ड नसणार. सो रूल्स काय आहेत, व्हेरिएबल नेम रूल्स, फर्स्ट कांट बी CPP कीवर्ड. सो C++ चा कीवर्ड नसणार. सेकंड, स्टार्टिंगला नंबर नाही यूज करू शकत, कांट यूज numbers and special characters except underscore. म्हणजे फक्त स्टार्टिंगला आपण अंडरस्कोर यूज करू शकतो, नंबर्स, स्पेशल सिम्बॉल्स हे ते यूज करू नाही शकत. सो आपण एक्झाम्पल पाहू. मी $साइन काहीतरी देतो, बहुतेक स्पेशल सिम्बॉल्स यूज होतात, फक्त नंबर्स आणि कॅरेक्टर्स, हे नंबर्स नाही यूज करू शकत. सो डॉलर ह्याच्या ऐवजी 5 SHS. सो इथं एरर आला, एक्सपेक्टेड युनिक अनक्वालिफाईड ID नंबर बिफोर कॉन्स्टंट, म्हणजे हा व्हेरिएबल नेम आपण यूज नाही करू शकत, कुठलाही नंबर द्या. सो फक्त नंबर्स किंवा असे स्टार्टिंगला आपण नंबर्स नाही यूज करू शकत, पण त्यानंतर यूज करू शकतो. सो A1 2 3 हा व्हेरिएबल नेम व्हॅलिड आहे कारण की कंपाईल सक्सेसफुली झालाय. पण जेव्हा आपण स्टार्टिंगला नंबर्स यूज करतो ते व्हॅलिड नेम नाहीये, ते एरर देतं. सो आणि अंडरस्कोर पण आपण यूज करू शकतो. सो अंडरस्कोर ABC. सो हे सक्सेसफुली कंपाईल झालंय. सो 2 रूल्स काय आहेत, कांट यूज CPP कीवर्ड्स म्हणजे C++ चे कीवर्ड्स यूज नाही करू शकत, आणि सेकंड वाला नंबर्स स्टार्टिंग मध्ये आणि बाकीचे हे यूज नाही. सो नंबर्स फक्त यूज नाही करू शकत आपण, बाकीचं सगळं स्टार्टिंगला यूज करू शकतो. हॅश पण आपण ट्राय करू, हॅश पण प्रॉब्लेम देतो. सो आपण असे म्हणजे ट्राय करा तुम्ही नावं द्यायचे, जिथे काही एरर येईल म्हणजे ते व्हेरिएबल नेम यूज नाही करू शकत आपण. बेसिकली स्टार्टिंगला हॅश, बाकीचे जे नंबर्स आहेत ते स्टार्टिंगला नाही यूज करू शकत, पण नंतर मोस्टली यूज करता येईल. हॅश आपण कुठंच यूज करू शकत नाही कारण की ते इन्क्लूड साठी यूज होतं. सो हा पण एक आहे. सो हे झाले रूल्स फॉर व्हेरिएबल्स. यात काय डाऊट्स आहेत? नो. सो आपण व्हेरिएबल्सला इनिशियलाइज करण्याचे 3-4 मेथड पाहिले होते. मी एक इंटिजर घेतो
नंबर इक्वल टू 0. दुसरी मेथड काय पाहिली होती? इंट num1, फक्त एवढं. एक आपण पाहिलं होतं मल्टिपल आपण इनिशियलाइज करू शकतो, num1, num2, num3, असे अनलिमिटेड किती यूज करू शकतो. सो हे सगळे एकाच डेटा टाइपचे असतील. num1, num2, num3 हे सगळे एकाच डेटा टाइपचे. इथे आपण डायरेक्ट इनिशियलाइज करू शकतो. सो याला आपण num0 देऊ. सो हे झालं असं. आता हे 3 टाइप्स होते. सो या नम मध्ये आता काय व्हॅल्यू स्टोर्ड आहे? सो मी सी आउट केलं, नम काय आउटपुट येईल? 0. सो मी आता एक युजर कडनं नंबर घेतो. नंबर मागतोय, मी काही नंबर दिला रॅन्डम, प्रिंट झाला. आता मला काय करायचं आहे की हे झाल्यानंतर, हा एकदा प्रिंट झाल्यानंतर मला नमची व्हॅल्यू चेंज करायची. सो आता मी जेव्हा नमची व्हॅल्यू मला परत चेंज करायची असेल, एकदा इनिशियलाइज झालं त्यानंतर आपण किती वेळा व्हेरिएबल्सचं हे नेम चेंज करू शकतो. जसं मी एक्झाम्पल दिलं की मी घराचं सामान पॅक करून कुठं शिफ्ट करत आहे. सो मी एक कपडा टाकला त्याच्यात, पण तो मला आता घालायचा नाही, तो जुना झाला. सो मी काढून दुसरा टाकू शकतो. सिमिलरली हे पण स्टोरेज बॉक्स आहेत, ज्याच्यात पहिले तर 0 व्हॅल्यू होती, त्यानंतर युजरची व्हॅल्यू आली, त्यानंतर मला परत दुसरी एक व्हॅल्यू टाकायची. सो मला 100 टाकायचं आहे. सो मी 100 टाकलं. या वेळेत आता तुम्ही बघताल की इथं आपल्याला डेटा टाइप द्यायची गरज नाहीये, कारण की एकदा स्टार्टिंगला कसं आहे की नाव देताना आपल्याला त्याचं म्हणजे माणसाचं नाव आहे असं सांगतोय. प्रोग्राम मध्ये डेटा टाइप हा जो व्हेरिएबल असेल तो इंट टाइपचा असेल असं आपण पहिल्यांदा एकदा डिक्लेअर केला. त्यानंतर त्याच्यात आपण इंटिजर कुठलाही स्टोअर करू शकतो, फक्त त्या डेटा टाइपची व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. सो जस्ट आपण एक्झाम्पल पाहू. सी आउट करू. सो नंबर, एंटर नंबर, रॅन्डम दिला. सो एक न्यू लाईन प्रिंट करायची. नंबर. सो 64 हा युजरची व्हॅल्यू होती. त्यानंतर मी नमला 100 व्हॅल्यू स्टोअर केली नम मध्ये. सो आता 100 आहे. सो सिमिलरली परत मला चेंज करायचं असेल, मी परत किती वेळा करू शकतो. नमची व्हॅल्यू दिली, हा युजरचा व्हॅल्यू, हा मीच डिफाईन केले, हे दोन्ही मीच डिफाईन केलेत पण चेंज केलेत. आता मी 74 च्या ऐवजी मी फ्लोट नंबर देतो. माझा इथे डेटा टाइप काय आहे? इंटिजर. मी स्टोअर काय करतोय? मी स्टोअर काय करतोय? फ्लोट. फ्लोट स्टोअर करतो. सो आता एक्सपेक्टेड आउटपुट काय असेल? मी एक नंबर दिला, वेगळा देऊ. सो फक्त 74 आलं. मी सी इनच्या वेळेस पण सांगितलं होतं, एक डेटा टाइप असेल इंटिजर टाइपचं होतं. आपण मागच्या कुठल्या तरी एका एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं. आपण सी इन इंटिजर टाइप करत होतो आणि देत होतो फ्लोट. ते नंबर मागत होतं इंटिजर, पण आपण देत होतो फ्लोट. सो ते काय करतं, फक्त इंटिजर पार्ट जेवढं आहे तेवढं घेतं. इथं पण सिमिलरली 74.76874 म्हणजे दिलाय एक डेसिमल पॉइंट, पण त्यांनी केवढं घेतलं? फक्त इंटिजर जेवढं आहे तेवढंच घेतलं. सिमिलरली आता एक मजा आहे. सो नमच्या ऐवजी हा नको पूर्ण कोड. सो मी एक कॅरेक्टर घेतो, न्यू कॅर, फक्त इनिशियलाइज करतो. त्यानंतर सी इन करतो. सीन नको, आपण डायरेक्ट एक्झिक्यूट करू. सो न्यू कॅरला आपण इंटिजर देऊ. कुठला द्यायचा? 97 देऊ. हा आपला ओळखीचा आहे 97. सी आउट, न्यू कॅर. आउटपुट काय येईल? कोणाला काही आयडिया?
आपण 65 करू. आता काय येईल? विनय, आन्सर द्यायचं होतं ना? आहे का लेक्चर मध्ये? आहे की 65 येईल. एक्झिक्यूट केला, कॅपिटल ए आलं. का? ASCII व्हॅल्यू आली. एसकी व्हॅल्यू आली का काय आलं? कॅरेक्टर. सो बेसिकली आपला व्हेरिएबल कुठल्या टाईपचा आहे? कॅरेक्टरचा. सो तो काय करणार, जे काही व्हॅल्यू आपण देतोय त्याला कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार. आता मी एक मोठी व्हॅल्यू देतो. आपण ह्याची टेबल पाहिलं, एसकी टेबल, त्याच्यात किती 150 का काहीतरी होते, काहीतरी आहेत. 4 बाईट म्हणजे 4 8 32 बीटचं म्हणजे तेवढं नंबर्स असतात. एसकी टेबल छोटासा आहे, पण मी खूप मोठा नंबर दिलाय. आता काय होतं बघू आपण. सो एरर आला का? कारण की ओव्हरफ्लो झाला. मी एक ओव्हरफ्लोची कन्सेप्ट सांगितली होती. बकेट आहे पाणीचं, नळ चालू ठेवलं, जेव्हापर्यंत भरेल तेव्हापर्यंत भरेल, त्यानंतर ओव्हरफ्लो होईल, म्हणजे बाकीचं सगळं डेटा बाहेर पडेल. सो इथं पण सेम तेच. वॉर्निंग, ओव्हरफ्लो इन कन्व्हर्जन फ्रॉम इंट टू कॅर. इंटिजर नंबर आहे, आपण कशात कन्वर्ट करतोय? कॅरेक्टर. का? कारण की व्हेरिएबल कॅरेक्टरचा आहे. चेंजेस व्हॅल्यू फ्रॉम हे टू इथं चेंज होतंय. सो ओव्हरफ्लो होतंय. बेसिकली मोठी रेंज असेल याची काहीतरी 100 देऊन बघू आपण. सो 100 डी आहे, 110 देऊ, एन 150 हे नसेल बहुतेक, काहीच नाही आलं. सो हे व्हॅलिड नाही, एसकी कॅरेक्टर व्हॅलिड नाही हा 150. सो बेसिकली 130 का काय केवढं तरी आहे ते. सो इथं जेव्हाही आपण इंटिजर जरी दिलं तरी ते काय कशात कन्वर्ट करतंय? कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करतंय. सो बेसिकली व्हेरिएबल ज्या टाईपचा असेल त्याच्यात आपण व्हॅल्यू जे काही देईल तो कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आता मी ह्याला एक्झाम्पल, स्वतः ते छोट्या मुलांचं हे असतं, एक बॉक्स असतो, त्याच्यात शेप्स असतात, सर्कल, ट्रायंगल, स्टार आणि असं असतात. त्याच्यात एक बाहेरचे ब्लॉक्स असतात. आपण ब्लॉक्स त्या बॉक्समध्ये टाकायचे असतील तर त्या होलमधनंच टाकावे लागतात. सर्कल असेल तर सर्कलच्या होलनी सर्कलच जाणार, स्टार असेल तर स्टार मधनं स्टार जाईल, स्क्वेअर असेल तर तसंच जाईल. सिमिलरली आपण जे काही डाटा देतोय तो ते त्याच्या शेपनुसार कन्वर्ट करेल, म्हणजे त्याच्या जो डेटा टाईप आहे त्याच्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल. झाला तर बेसिकली आपल्याला आउटपुट भेटेल, नाही झाला तर मग सारखा एरर येईल. ओव्हरफ्लो झाला किंवा काही झालं तसं एरर येईल. सो बेसिकली हे कॅरेक्टर आहे की हे हा डेटा टाईप इंटिजर आहे आणि कन्वर्ट होतो कॅरेक्टर मध्ये. आणि मगाशी आपण काय केलं, हे कंपायलर आपल्या आप करतं, आपण सांगितलं नाही कुठं की कन्वर्ट कर. पण मगाच्या वेळेत आपण काय केलं, त्याला एक्सप्लिसिटली कन्वर्ट केलं. म्हणजे आपण स्वतः सांगितलं होतं कंपायलर प्रोग्रामला की हे या डेटा टाईप मध्ये कन्वर्ट कर, मला या डेटा टाईप मध्ये पाहिजे. सो हे झालं एक्सप्लिसिट, म्हणजे आपण बाहेरनं सांगतोय, आणि इम्प्लिसिट म्हणजे ते स्वतःहून करतंय. सो हे थोडीशी मॅथमॅटिक लँग्वेज झाली. इम्प्लिसिट, एक्सप्लिसिट, न्यू केअर. सो सी न्यू केअर आहे, आपण परत इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं. हे व्हेरिएबल तर कॅरेक्टरचं आहे, पण आपण कन्वर्ट कशात करतोय? इंटिजर. सो बेसिकली हे एक्सप्लिसिट डेटा टाईप कन्वर्जन आहे. सो कॅरेक्टरच्या जागी मी जर बुलियन व्हॅल्यू दिली, बुलियन न्यू केअर नंबर आहे 0 आणि नल कॅरेक्टर सोडून बाकी सगळं ट्रू आहे, मी सांगितलं होतं. सो आता न्यू केअरची व्हॅल्यू काय असेल? ट्रू. ट्रू म्हणजे 1. आणि जेव्हा मी 1 ह्याच्यात आता व्हॅल्यू स्टोअर काय आहे? न्यू कॅरेक्टर मध्ये 1 आहे. सो मी इंटिजर मध्ये 1 ला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. सो काय आउटपुट येत आहे? 1 येत आहे. आता तुम्ही म्हणताल 67 का नाही आलं? सो बेसिकली काय झालं, 67 आपण दिलाय, हार्ड कोड केलाय, पण व्हेरिएबलनी स्टोअर करताना काय स्टोअर केलं? 1 स्टोअर केलं. तर आता 67 कंपायलरला माहितच नाही की 67 असं काही आहे, त्यांनी फक्त स्टोअर केलं 1. आपण इथं म्हणतोय इंटिजर मध्ये कन्वर्ट कर, न्यू कॅरेक्टर मध्ये व्हॅल्यू जे आहे ते कन्वर्ट करणार.
न्यू कॅरेक्टर मध्ये आपण व्हॅल्यू काय दिली आहे? 1 दिली आहे. सो इंटिजर कशाचं होणार? 1चं. सो हे आहे असे. एक अजून एक फंक्शन होतं स्पेस ऑफ साइज ऑफ सारखं टाइप ऑफ. बहुतेक आपण ट्राय करू. न्यू कॅरेक्टर. सो एक्झिक्यूट टाइप ऑफ एक्सपेक्टेड प्रायमरी एक्सप्रेशन बिफोर टाइप ऑफ. सो हा व्हॅलिड नाही. टाइप फाइंड आउट करण्यासाठी काहीतरी होतं एक कोड, म्हणजे एक मेथड होती. सो आपण ते नेक्स्ट लेक्चरला पाहू. हे एवढं तरी कळालं की एका डेटा टाइप ते दुसऱ्या डेटा टाइप कन्वर्ट कसं करतो आपण. इंट होतं. इंट व्हॅल्यू ट्रू असते आपल्याला माहित आहे. म्हणजे कम्प्युटर फक्त 0 आणि नलला हे करतं, म्हणून हे ट्रू झाले. ट्रूला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? 1. 1 स्टोअर झालं न्यू कॅरेक्टर मध्ये. इथं आपण प्रिंट करतोय 1 आउटपुट आलं. त्यानंतर स्पेस येणार. त्यानंतर याच्यात जी व्हॅल्यू आहे त्याचा इंटिजर येणार. याच्यात व्हॅल्यू काय स्टोअर आहे? 1 स्टोअर आहे. सो 1चा इंटिजर फॉर्मॅट काय होणार? 1च होणार. सो बेसिकली हे. आता आपण याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करू. सो FLOAT फ्लोट 67 देऊ आपण, इंटिजर देऊ आणि एक्झिक्यूट करू. 67 येईल. जर आपण डबल दिला तर मोस्टली पॉइंट येण्याची शक्यता आहे. मलाही माहित नाही. नाही 67.0 0.00001. इथं आपण इंटच्या ऐवजी फ्लोट करू. सो 67 कारण की 001 बेसिकली 67च आहे. सो हे दिलं. बघता थोडस नंबर अजून वाढवू. तिथं परत तुम्हाला ॲक्युरेसीचा दिसेल मोस्टली. डबल आहे, डबलची ॲक्युरेसी जास्त असते, तर हे मोस्ट प्रोबॅबली सेम चेंज करणार. 8च्या जागी 3 देऊ. सो 8च्या जागी इथं ही 3. सो 4. बेसिकली इथं आता मी प्रिसिजनचं सांगत होतो. सो डबलची प्रिसिजन म्हणजे ॲक्युरेसी काय असते? चांगली असते. सो काय झालं, ह्याचं जे काही होतं ते ॲक्युरेटली स्टोअर न्यू कॅरेक्टर मध्ये झालं. केवढं स्टोअर झालं? एवढं स्टोअर झालं. 694 पर्यंत स्टोअर झालं. आता माझं काय म्हणणं होतं की फ्लोट मध्ये केलं तर ॲक्युरेसी जाईल, पण का नाही गेली? कारण की इथं ॲक्युरेटली स्टोअर झालंय न्यू कॅरेक्टर मध्ये. न्यू कॅरेक्टर मध्ये ॲक्युरेटली स्टोअर झालंय. सो आता जेव्हा मी प्रिंट करेल, फर्स्ट व्हॅल्यू डबलची व्हॅल्यू असेल. सो ते ॲक्युरेटली प्रिंट झालं. सेकंड माझं एक्सपेक्टेड काय होतं की जराशी प्रिसिजन कमी होईल, पण का नाही झाली? कारण की न्यू कॅर मध्ये जे काही आहे त्याचा फ्लोट होतोय, या व्हॅल्यूचा फ्लोट नाही होते. या व्हॅल्यूचा जर आपण फ्लोट करण्याचा प्रयत्न केला, सो याच्या व्हॅल्यूत आणि त्या व्हॅल्यू मध्ये फरक आहे थोडं. एक्झिक्यूट. सो एंडेल साठी. सो 98. मोस्टली इथं चेंजेस नाही दिसते, कारण की हे डायरेक्टली ऍट दी टाइम रन टाइम का हे होतंय, रन टाइम डेटा टाइप कन्वर्जन होते, म्हणून जे काय आहे ते स्टार्टिंगचे नंबर्स फ्लोट मध्ये कन्वर्ट झालेत आणि प्रिंट झालेत. पण जेव्हा आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत होतो तेव्हा तुम्ही डिफरन्स पाहिलं होतं. सो ते प्रिसिजनचं आहे. हे डेटा टाइप बद्दल झालं. आता एक अजून एक कन्सेप्ट आहे, मॅथमॅटिकल ऑपरेटर्स. सो आपल्या मॅथ्स मध्ये कुठले कुठले ऑपरेटर्स आहेत, किंवा ऑपरेटर्स कशा, ऑपरेटर्सची डेफिनेशन तर नसेल. बेसिकली ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत मॅथ्स मध्ये? प्लस मायनस डिव्हिजन. हा. सो हेच सगळे जे काही प्लस मायनस डिव्हिजन आहेत हे आपण C++ मध्ये यूज करू शकतो. सो हा एक पूर्ण कन्सेप्ट आहे मॅथमॅटिकल ऑपरेटर्स. याच्यात बेसिकली आपण जो यूज करतो तेच आहे
प्लसला प्लस मायनसला मायनस, मल्टिप्लायला आपण लिहिताना एक्स लिहितो पण इथं ॲस्टेरिक सिम्बॉल आहे, डिवाइडला स्लॅश आहे आणि एक नवीन मॉड्युलस म्हणून आहे जो रिमाइंडर देतो आपल्याला. सो हे बेसिक 1 2 3 4 5 टाईपचे ऑपरेटर्स आहेत मॅथमॅटिकल. सो आता ह्याचे तर युजर्स माहीतच आहे, प्लस काय करतं, मायनस काय करतं, मल्टिप्लाय डिवाइड हे काय काय करतं. सो आपण एक्झाम्पल घेऊ. सो व्हेरिएबल सॉरी इंटिजर num1 num2 सी आउट आपण डायरेक्टली पहिले एकदा सी आउट करू, नंतर व्हेरिएबल्स यूज करू आणि प्रत्येक एक एक्झाम्पल पाहू. सो 9 + 10 त्यानंतर सो हे -1000 एंडल मध्ये एक स्पेस एक्झिक्यूट. सो 9 + 10 19, 6000 मधने 1000 काढले अप्रॉक्सिमेटली 5000 546. सो हे बेसिक आपले कॅल्क्युलेशन. सो 9 10 चा 90 होणार, इथं हे डिवाइड केल्यानंतर 6 येणार. सो आता इथं जेव्हा आपण करतोय डिवाइड तेव्हा बेसिकली जर आपण छोटासा नंबर घेतला 5 / 2. सो 5 / 2 ची मॅथ्स मध्ये व्हॅल्यू काय असते? 2.5 2.5 असते. 2.5 कुठला डेटा टाईप आहे? फ्लोट. फ्लोट आहे. सो आता बेसिकली इथं इंटिजर आहे, हा पण इंटिजर आहे, दोन्ही इंटिजर्सचे कॅल्क्युलेशन होत आहे. तर काय करणार, ते रिटर्न पण इंटिजरच करणार. सो इथे एक डेटा टाईप प्रेसिडेन्स म्हणून आहे. सो डेटा टाईप प्रेसिडेन्स. सो हे कन्सेप्ट काय आहे की एक एक डेटा टाइप्स जे आहेत आपण पाहिले, इंट, स्ट्रिंग, कॅरेक्टर, नम, या सगळ्यांमध्ये एक ऑर्डर आहे. म्हणजे सगळ्यात जास्ती प्रायोरिटी कशासाठी आहे? आपण बघतो ना प्रायोरिटी की फर्स्ट प्रायोरिटी मी ह्याची आहे, सेकंड प्रायोरिटी त्याची आहे. तसं डेटा टाईप साठी पण प्रायोरिटी आहे. सो जस्ट अ सेकंड. एकच मिनिट. सो बेसिकली सर्वात जास्त जे डेटा टाईप साठी म्हणजे प्रायोरिटी सगळ्यात जास्त असते फ्लोटला. मी आता नंबर बद्दल बोलतोय. सो फ्लोट किंवा डबल म्हणजे दोन्ही सेमच आहेत. त्यानंतर इंटची येते. सिमिलरली स्ट्रिंग बुलियनची सगळ्यात लास्ट असते आणि स्ट्रिंग कॅरेक्टर मोस्टली इथे येतात. ह्याच्यात मला थोडस डाऊट आहे पण इथंच आसपास येतात, एकतर इथं किंवा फ्लोटच्या नंतर. सो स्ट्रिंग कॅरेक्टर इथं असतात. बेसिकली स्ट्रिंग कॅर बोलच्या नंतर. आता याचे एक एक्झाम्पल पण घेईल तेव्हा कळेल. सो बेसिकली सगळ्यात जास्त प्रायोरिटी म्हणजे सगळ्यात पहिलं कोणाला बघणार, असा VIP माणूस असतात, त्यानंतर मीडियम, त्यानंतर मिडल क्लास, त्यानंतर पुअर. जसे असे प्रायोरिटीज आहेत तसेच सेम सगळ्यात जास्त प्रायोरिटी फ्लोट आणि डबलला आहे, म्हणजे डेसिमल पॉईंट्सला. त्यानंतर इंटिजरला, त्यानंतर स्ट्रिंग कॅरेक्टर. बेसिकली स्ट्रिंग कन्सिडर होत नाही. का? कारण की ते डिराइव्ड डेटा टाईप आहे. सो यासाठी एक कन्सेप्ट पण लागेल. डेटा टाइप्स 2 टाइप्सचे आहेत, एक तर बिल्ट इन डेटा टाइप आणि एक आहे डिराइव्ड डेटा टाइप. सो बिल्ट इन कुठले कुठले आहेत? आपले सर्वे नॉर्मल इंट, फ्लोट जिथे येईल तिथे डबल असतो, इंट, फ्लोट, डबल, कॅर. हे मेन टाइप्स, हे बिल्ट इन डेटा टाइप्स आहेत.
म्हणजे सी प्लस प्लस मध्ये पहिल्यापासून होते. पण डिराइव्ह डेटा टाइप मध्ये एक स्ट्रिंग कन्सेप्ट आणली आहे, जी आहे सिरीज ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे एक सिरीज आहे कॅरेक्टर्सची. हे फक्त सी प्लस प्लस मध्ये आहे. जर आपल्याला स्ट्रिंग सी मध्ये यूज करायचं असेल तर एक हेडर फाईल आहे स्ट्रिंग नावाची, string.h, ते इन्क्लूड करावं लागतं. आणि बेसिकली सी मधला स्ट्रिंग जो आहे तो असतो अरे ऑफ कॅरेक्टर्स. सो इन सी strings are basically array of characters. सो त्याच्यात आपल्याला प्रत्येक कॅरेक्टरला एक अरेचा एलिमेंट कन्सिडर करून तसं करायचं होतं. पण सी प्लस प्लस मध्ये काय केलंय, स्ट्रिंग नावाची एक कन्सेप्टच आणली आहे, डिराइव्ह डेटा टाइप आणला आहे, जो या कॅरेक्टर वरनच डिराइव्हड आहे, या कॅरेक्टरला यूज करून बनवलेला आहे. पण सी प्लस प्लसच्या क्रिएटर्सने बनवलेला आहे, म्हणजे त्याची एफिशियन्सी चांगली असते. आता याच्यात एक टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी नावाचा एक कन्सेप्ट असतो प्रोग्रामिंग मध्ये, की एक प्रोग्रामला रन व्हायला अप्रॉक्सिमेटली किती टाइम लागतो. तर तसंच या इंट, फ्लोट, डबल कॅरेक्टर्सचे जे फंक्शन्स असतात त्याला, त्या अल्गोरिदम्सला पण किंवा त्या फंक्शन्सला पण काही टाइम कॉम्प्लेक्सिटी असते. म्हणजे जर 10 नंबर्स असतील तर सॉर्टिंग आणि सर्चिंगचा कन्सेप्ट ऐकला असेल. सो सॉर्टिंग मध्ये म्हणतो आपण n log n ची कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे काय, n log n, n काय आहे, एक नंबर ऑफ एलिमेंट्स. सो माझा अरे मध्ये 10 एलिमेंट असतील, सो 10 log 10 याच्या एवढं टाइम लागेल अप्रॉक्सिमेटली. सिमिलरली जेव्हा आपण सी मध्ये स्वतःहून अरे ऑफ कॅरेक्टर्स बनवत होतो, तेव्हा आपले जे फंक्शन्स होते ते जास्त टाइम घेत होते, कारण की आपले एवढे अल्गोरिदम्स एफिशियंट नव्हते. पण थोडेसे हुशार लोकांनी, मॅथमॅटिशियन्सनी मिळून काय केलं, एक स्ट्रिंग कन्सेप्ट बनवली आणि त्याचे अल्गोरिदम्स जे आहेत ते एफिशियंट बनवले, म्हणजे कमी टाइम मध्ये चांगला आउटपुट देत होते. सो हे आहे डिराइव्ह डेटा टाइप. सो बेसिकली आता आपण जो डाटा टाइप प्रेसिडेन्स पाहतोय ते फक्त बिल्ट इन साठी पाहतोय, म्हणून स्ट्रिंग नाही येणार, कॅरेक्टर येणार. सो बेसिकली सर्वात जास्त फ्लोट, त्यानंतर इंट, त्यानंतर कॅर, त्यानंतर बुलियन. सो हे आहेत डेटा टाइप प्रायोरिटीज. आता याच्यात इथं काय झालंय, इंट आणि इंट मधला कॅल्क्युलेशन आहे, तो रिटर्न पण करेल इंट. इथं पण इंट आणि इंट मध्ये इंट रिटर्न होईल. पण जर मी 5.0 घेतला म्हणजे हा झाला काय, फ्लोट, आणि खालचा आहे इंटिजर. याच्यात सगळ्यात जास्त प्रायोरिटी वाला डेटा टाइप कुठला आहे, इंट मोठा आहे का फ्लोट मोठा आहे? दोन Float. डेटा टाइप्स आहेत समजा, इंट आणि फ्लोट. याच्यामधला जास्त प्रायोरिटी कशासाठी आहे, वरती कोणी जास्त? फ्लोट आहे, फ्लोट. फ्लोट किंवा डबल, बेसिकली फ्लोटच म्हणतो आपण. सो डबल फ्लोट म्हणतो आपण. सो आता मी काय सांगितलं होतं की हायर डेटा टाइप मध्ये कॅल्क्युलेशन होणार. सो आता या दोघांमध्ये हायर कुठला आहे, हायर डेटा टाइप, फ्लोट आहे का इंटिजर आहे? फ्लोट. फ्लोट. तर आन्सर कशात भेटेल, फ्लोट मध्ये. जस्ट आपण ट्राय करू. आला आन्सर 2.5 आला. सेम आपण एक स्पेस देऊ, त्यानंतर 5/2 करू, म्हणजे साईडलाच दिसेल. सो फर्स्ट टाइम जेव्हा आपण फ्लोट आणि इंट मधला कॅल्क्युलेशन केला तेव्हा हायर डेटा टाइप प्रायोरिटी कुठली होती, फ्लोट होती. आन्सर कशात भेटलं, फ्लोट मध्ये. इथं दोन्हीही इंट आहेत, सो इंट मध्येच कॅल्क्युलेशन होणार. सो इंट मध्ये 2.5 चा इंटिजर काय होतो, 2 होतो. सो आपल्याला भेटलं फक्त 2. सिमिलरली जेव्हा आपण व्हेरिएबल्स पण यूज करतो तेव्हा पण अशीच कन्सेप्ट आहे. सो 2 नंबर्स घेतले. फर्स्ट वाला सेम आपण एक्झाम्पल घेऊ 5, आणि सेकंड जो आहे तो आहे 2, किंवा 5 ऐवजी आपण 9 घेऊ. 9 चा हाफ किती होतो? 4.5. 4.5. सो बघू कम्प्युटर करेक्ट आउटपुट देतं का नाही. सो नंबर
एवढंच पाहू पहिले. सो इंट झालं 4.5चं 4 आलं का, कारण की इंटिजर होता एक, दोन्ही इंटिजर्स आहेत म्हणून इंटिजर मध्ये भेटलं. आता मी वरचा फ्लोट बनवण्याच्या ऐवजी खालचा फ्लोट बनवतो. एक्झिक्यूट केला, आन्सर तरी 4 आलाय का, कारण की 2.0 आपण फर्स्ट जो नंबर आहे त्याचा म्हणजे बेसिकली या ऑपरेटर्स मध्ये पण प्रेसिडेन्स आहे. त्याआधी ते आपण नंतर बघू. फर्स्ट हा कन्सेप्ट बघू की 9 डिवायडेड बाय 2.0 काय होतं, की फर्स्ट खालचा जो नंबर आहे तो फ्लोट झालेला आहे. सो इथं एकच मिनिट, इथं 4 आलाय, इथं 4.5 आलाय. सो हा डिफरन्स का आला, दोन्हीकडे नंबर सेम आहेत, 9 आणि 2.0 दोन्ही सेम आहेत, आन्सर चेंज झालाय का, कारण की इथं 9 आहे, 9 कसं स्टोअर होणार, इंटिजरनी स्टोअर होणार, म्हणजे 9च स्टोअर होणार नंबर मध्ये. सेकंड मध्ये 2.0 दिलाय, फ्लोट आहे, पण याचा डेटा टाईप काय आहे, इंटिजर आहे. सो हे इथं कन्फ्युज होत असेल. सो इंट तो एक कोलन. सो आता num1 मध्ये इंटिजर व्हॅल्यू 9, num2 मध्ये पण इंटिजर स्टोअर होणार का, कारण की डेटा टाईप इंटिजर आहे. सो 2 स्टोअर झालं, फक्त 2 स्टोअर झालं, 2.0 नाही, म्हणजे याची डेटा टाईप काय झाला, इंट. num1 इंट, दोन्ही इंटचं कॅल्क्युलेशन आउटपुट इंट. इथं इंटिजर डिवायडेड बाय फ्लोट, फ्लोट आहे डेटा टाईप, सो 4.5. सिमिलरली मी जर ह्याला फ्लोट बनवलं आणि 2.0 नाही जरी दिला तरी दोन्हीकडे 4.5 आलाय. कळतंय डिफरन्स, म्हणजे हे जेव्हा तुम्ही स्वतःहून ट्राय करताल ना, एक इंट घेऊन, एक फ्लोट घेऊन आणि एक कॅरेक्टर घेऊन, तेव्हा हे सगळं कळेल. सो कॅरेक्टरची पण आता आपण बघू एक एक्झाम्पल. सो एक कॅरेक्टर घेतो, कॅरेक्टर न्यू घेतो, कुठला कॅरेक्टर, ए ची व्हॅल्यू काय सांगितली, स्मॉल ए ची 97. 97. तसं गरज नाही लक्षात ठेवण्याची, जस्ट आता 1-2 वेळा रिपीट झालं म्हणून विचारलं. सो आता num1 प्लस न्यू कॅर, आउटपुट काय एक्सपेक्टेड आहे. मी आतापर्यंत जे काही सांगितलं, डेटा टाईप प्रेसिडेंट हे ते मोठ्या डेटा टाईप मध्ये कन्वर्ट होणार, तिथं कॅल्क्युलेशन होणार, त्यानुसार त्या सगळ्या भाषणानुसार ह्याचं व्हॅल्यू काय येईल. हा कुठला डेटा टाईप आहे, Int. इंट आहे. हा कुठला आहे, कॅरेक्टर. दोन्ही मध्ये कंपॅरिझन केलं तर मोठा कुठला आहे, म्हणजे डेटा टाईप प्रेसिडेंट जास्त कशाला आहे, Integer. इंटिजरला आहे. स्वतः कॅल्क्युलेशन मध्ये आन्सर आपल्याला कशात भेटेल, Integer मध्ये. इंटिजर मध्ये भेटेल. सो न्यू कॅरेक्टरची व्हॅल्यू 97, 97 प्लस 9 106. कळतंय. हा कॅरेक्टर होता, कॅरेक्टर आहे, पण मोठ्या डेटा टाईप मध्ये आपला कॅल्क्युलेशन होतो. सो हे इंट होतं, याला पण इंट मध्ये कन्वर्ट केलं ऑटोमॅटिकली कंपायलरने, आपण नाही काय केलं, कन्वर्ट करून ऍडिशन केलं, आन्सर दिलं. सिमिलरली इथं 97 आहे, मी अजून एक 97 देतो किंवा 65 देतो, आणि त्याआधीच माझा कॅल्क्युलेशन वीक आहे, सो मी 65 प्लस 97 कम्प्युटर कडनंच करून घेईल. हे सध्यासाठी नको. एक्झिक्यूट, दोन्ही व्हॅल्यू सेम आलेत, बिग ए प्लस स्मॉल ए. जेव्हाही आपण आता तुम्ही म्हणताल दोन्हीही कॅरेक्टर होते, तर इंटिजर मध्ये का आलं. सो कॅरेक्टर, एका कॅरेक्टर व्हेरिएबल मध्ये आपण किती, एकच कॅरेक्टर स्टोअर करू शकतो. हा, सो हा एक कॅरेक्टर झाला, हा एक कॅरेक्टर झाला.
जेव्हा आपण दोघांना ऍड करतो तेव्हा एक स्ट्रिंग बनते. पण स्ट्रिंग काय आहे, डिराइव्ह डेटा टाईप आहे. कंपायलरला माहित नाही की स्ट्रिंग नावाची कन्सेप्ट असते, सो ते कॉन्कॅटिनेट करत नाही. आपण एक कॉन्कॅटिनेशन पाहिलं होतं पायथन, ज्यांना थोडं थोडं माहित असेल, तिथं दोन स्ट्रिंग्सला असे प्लस केल्याने कॉन्कॅटिनेशन होतं. पण इथं दोन कॅरेक्टर्स आहेत, सो दोन कॅरेक्टर कॉन्कॅटिनेट होत नाही, त्याचे ASCII व्हॅल्यूज ऍड होतात. सो इथं स्मॉल ए ची व्हॅल्यू काय होते, 97 होते, कॅपिटल ए चे 65. इथं आपण कॅल्क्युलेशन केलं, इथंही सेम कॅल्क्युलेशन आहे. एक्झाम्पल समोर आहे 62. ए च्या जागी आपण बी घेऊ. बी झालं म्हणजे हे पण एक व्हॅल्यू पुढे जाईल, 97 चं 98 होईल. एक्झिक्यूट, दोन्ही सेम 163. काही डाऊट्स? कन्वर्जन कळालं, डेटा टाईप प्रेसिडेन्स कळाला. सो पुढे जाऊ, नेक्स्ट ऑपरेटर्स. हॅलो, बी ची ASCII व्हॅल्यू 98, कॅपिटल ए ची ASCII व्हॅल्यू 65 मायनस 98, निगेटिव्ह व्हॅल्यू येईल -33. इथं पण -33 आला का, कारण की सेम कन्सेप्ट आहे. डेटा टाईपचं कॅल्क्युलेशन मोठ्या डेटा टाईप प्रायोरिटीज नुसार कॅल्क्युलेशन्स मोठ्या डेटा टाईप मध्ये होते. सो इंटिजर मध्ये दोन्ही स्टोअर होतात, आणि इंटिजर मध्ये कन्सेप्ट होती डेटा टाइप्स मध्ये, इंटिजर, फ्लोट आणि डबल मधली एक कन्सेप्ट आहे साइंड अँड अनसाइंड. सो साइंड आणि अनसाइंड मध्ये फरक काय आहे, एक जो आहे तो फक्त पॉझिटिव्ह हे व्हॅल्यू स्टोअर करतो, आणि दुसरा जे आहे ते फक्त एक जो आहे त्याच्यात फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे साइंड इंट असेल तर फक्त पॉझिटिव्ह नंबर त्याच्यात, तुम्ही किती निगेटिव्ह नंबर द्या तरी ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल. आणि अनसाइंड मध्ये दोन्ही स्टोअर करू शकतो आपण. सो जस्ट अ मिनिट. हा, सो मी उलट सांगितलं. अनसाइंड मध्ये जे आहे म्हणजे त्याला कुठलाही साईन नाहीये, सो आपण कुठलाही साईन नसेल तर काय कन्सिडर करतो, आता हा जो 9 आहे याला कुठलाही साईन नाहीये, तर आपण याला काय कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. सो अनसाइंड मध्ये फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आपण ठेवू शकतो, म्हणजे फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज राहतात, पॉझिटिव्ह ओनली. साइंड मध्ये साइन वर डिपेंड असते, मायनस दिलं तर मायनसने स्टोअर होईल, प्लस असेल तर प्लसने स्टोअर होईल. इथं काही नाही दिलाय तर हा प्लसने स्टोअर झालाय, आणि जर मी -9 देईल आणि हे कमेंट करेल, त्यानंतर एक सी आउट num1, स्वतः -9 येईल. सो बेसिकली जेव्हाही आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो न्यूमरिकल, बेसिकली तिथं साइंड ऑटोमॅटिकली डिफॉल्ट साइंड असतं, पण आपल्याला अनसाइंड पाहिजे असेल, म्हणजे फक्त पॉझिटिव्ह पाहिजे असेल, फक्त पॉझिटिव्ह, सो आपण अनसाइंड यूज करू शकतो. सो -9 झालं. आता हे ओव्हरफ्लो व्हॅल्यू आहे, म्हणजे मी काय सांगितलं होतं की एक व्हॅल्यू इंटिजरची मॅक्स व्हॅल्यू असते, त्याच्यातनं 9 हे मायनस होईल, म्हणजे बेसिकली हे -9 चे एक पॉझिटिव्ह मधला रिप्रेझेंटेशन आहे हा. तर मी 0 स्टोअर केला, 0 स्टोअर केला, 0 असेल, -1 केला, सो मॅक्झिमम व्हॅल्यू आपण बघू, कॉपी पेस्ट 96. सो एरर काय होतोय की आपण 96 दिला, म्हणजे एक नंबर जास्त दिला. बेसिकली तिथं काय होतं 4294967295 होतं, पण मी एक व्हॅल्यू जास्त दिला. सो काय होतंय की इथं अनसाइंड कन्वर्जन फ्रॉम लॉंग इंट टू अनसाइंड इंट चेंजेस व्हॅल्यू, म्हणजे हे जे नंबर दिलेला आहे याचा बेसिकली रिप्रेझेंटेशन काय आहे, 0 आहे. 0ला या नंबरने ते कन्सिडर करतं, सो तेच लिहिलंय, अनसाइंड कन्वर्जन फ्रॉम लॉंग इंट टू अनसाइंड इंट
चेंजेस व्हॅल्यू हे कन्वर्ट होतं याच्यात. पण आपल्याला वॉर्निंग देते कंपायलर की असं होतंय, तुम्हाला जर करायचं असेल तर ओव्हरफ्लो टॅग द्या. सो बेसिकली मॅक्सिमम नंबर काय आहे, हा आहे. हा नोट करून ठेवू आपण, आपल्याला लागेल. सो इथं एक कमेंट बनवू आपण, स्टोअर करू. आता हा मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, मी -1 दिला, ह्याच्यामध्ये एक व्हॅल्यू कमी झाली. आता मी -10 देतो, 10 व्हॅल्यूज कमी झाल्या. दिसतंय? म्हणजे बेसिकली एक सायकल चालतं, 0 टू हे, परत हे ते 0. म्हणजे मायनस जर आपण दिलं तर या मॅक्सिमम व्हॅल्यू मधनं मायनस होणार. सो बेसिकली 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 200 300 1000 10,000 हा मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि जर मी मायनस मध्ये दिल तर या व्हॅल्यू मधनं एक एक मायनस, 95 94 93 कमी 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 अप टू 0 असं. जर मी -4 2 9 4 9 6 7 2 9 5 दिला, म्हणजे 1 आला पाहिजे बेसिकली. सो बघा इथं -4229 हे आपला नंबर कन्वर्ट कशात होतो, 1 मध्ये होतो. पण इथं कंपायलर वॉर्निंग देत आहे कारण की हे प्रिफर्ड मेथड नाहीये असं करण्याचं. सो जर मी 54 दिला तर 2 येईल, 2 आलं. असंच मी इथं 9 6 आणि इथं 8 करतो तर 10 येईल. सो बेसिकली हे एक सायकल सारखं फिरतं, 0 टू हे ते 0 0 टू परत हे, असं आहे. अनसाइंड म्हणजे त्याच्यात नेगेटिव्ह स्टोअर नाही होत, आणि साइंड म्हणजे ऑटोमॅटिकली ते म्हणजे हे होतं, साइन नुसार हे होतं. सो इंट मध्ये आपण एवढे मोठी नंबर स्टोअर नाही करू शकत. मी 10⁹ ची रेंज सांगितली होती. सो हा ओव्हरफ्लोचा एक कन्सेप्ट खूप मेन कन्सेप्ट आहे. यासाठी मी काय सांगितलं होतं, काय डेटा टाईप यूज करायचा, इंटचं मला साईज डबल करायचं आहे. सो मॉडिफायर कुठला आहे, गेले का सगळे, वेळ झाला निघून गेले. लॉंग सांगितलं होतं, लॉंग मध्ये हे स्टोअर होणार, कारण की लॉंगची रेंज किती आहे, 10⁻10 सॉरी 10⁻18 आहे लॉंगची. आणि माझा कंपायलर लॉंग मध्ये कन्वर्ट करतो. कळालं एवढं, यात काय डाऊट्स आहेत? आहेत का जागे सगळे, का झोपले? हो. लेक्चर बोरिंग झालं का? आहे. हे बेसिक स्टार्टिंगचं हे म्हणजे थोडंसं थिअरी कडे लक्ष द्यावं लागतं की कुठं काय होतं, का एरर येत आहे. हे मी बोलून असं नाही समजणार, तुम्ही जेव्हा स्वतःहून ट्राय करताल, तसं मीही ट्रायच करतोय. मी शिकत तर नाहीच, बेसिकली ट्रायच करतोय. न्यू कॅरेक्टर 2 कॅरेक्टरला मायनस केलं तर काय येईल एज्युम करतोय. सो त्यानुसार काही जर एरर येतं तर त्यासाठी प्रत्येक एकासाठी हे आहे की हे का तसं झालं, तसं का झालं, एक तर गुगल सर्च करा किंवा काही अडलं तर मला विचारा. बेसिकली ट्राय करूनच आपण शिकतो. मी हे असंच एक एक ट्राय करून हे ते करूनच शिकलो, तसंच आहे. सो ऑपरेटर्स बद्दल अजून पण खूप काय आहे. कंटिन्यू करायचा का बास आजसाठी, वेळ झालाय? कसं करायचं सांगा. नकोय तर डायरेक्ट नको बोला, डायरेक्ट बंद. पण जर सगळ्यांना पॉसिबल आहे सो आपण कंटिन्यू करू शकतो. आहे पॉसिबल, नसेल तर नाही बोला. मी कुठं काही ओरल्सचे काहीच मार्क्स नाहीत माझ्याकडे. मला तुमचे घर पण माहित नाही, घरी येऊन सांगायला की नाही म्हटलं, का नाही म्हटला, का नाही म्हटली. सो बोला डायरेक्ट. चालू ठेव. उद्या घेऊ. सगळे ऍग्री करतात का? कंटिन्यू. आमच्या विनय सर तर असतात एव्हर रेडी. बाकीचे कंटिन्यू कर.
सगळ्यांना चालेल? हो. सो करू आपण. मध्ये 2 लेक्चर मिस पण झालेत ना, सो कम्प्लीट होऊन जाईल. हे एकदा कम्प्लीट झालं ना मॅथमॅटिकल ऑपरेटर्स, सो तुम्ही थोडेसे क्वेश्चन्स करू शकता याच्यावरचे आणि ट्राय करू शकता. तुम्हाला असंच म्हटलं की ट्राय करा बसून, तर तुम्ही करणार नाही. क्वेश्चन्स देतो थोडेसे, असाइनमेंट नाही म्हणणार, बेसिकली असं क्विज टाईप क्वेश्चन देतो थोडे, स्वतःहून सॉल्व्ह करा, एक्सपिरियन्स येईल. सो आता आपण प्लस पाहिलं, मायनस पाहिलं, मल्टिप्लिकेशन हे ते पाहिलं. एक आता हे आहे, अजून एक आपला एक स्पेशल कॅरेक्टर होता, कुठला? मॉड्युलस. याला म्हणतात मॉड्युलस सिम्बॉल. सो मॉड्युलस, याला म्हणतात मॉड्युलस. मॉड्युलस हा काय रिटर्न करतो? रिमाइंडर. सो तुम्हाला ते आठवतं का? आपण छोटा असताना डिवाइड करायचो, एक स्टाईल होती आपली की 5 नाही, 5 घेऊ किंवा 9 घेऊ. 9 डिवायडेड बाय 2 असेल तर आपण काय करतो? 2 4 जा 8, 2 4 जा 8, सो -8, आणि खाली आपल्याला रिमाइंडर काय होतं? 1. ही अशी टेक्निक आठवते ना? इथं अंडरस्कोर द्यायचं म्हणजे जागा नाहीये. सो अशी आपण एक बॉक्स टाइप बनवायचो. इथं डिवायझर, इथं डिव्हिडंड. सो 2 4 जा 8, मायनस करणार आपण 9 मधनं, राहिला 1. याला काय म्हणतो आपण? रिमाइंडर. हा काय आहे? आपला डिवायझर, सॉरी कोशंट. कोशंट आहे. हे आहे डिव्हिडंड. हे थोडे मॅथमॅटिक्सचे कन्सेप्ट, आणि हे आहे डिवायझर. ते अलाइनमेंट बदलेल. सो 2 इज डिवायझर. सो हे असं होतं. हे काय झालं? क्वोशंट झालं, हे रिमाइंडर झालं. सो आता मी काय सांगितलं? हा मॉड्युलस साइन काय रिटर्न करणार? रिमाइंडर. सो आता हा कुठला आपण एक्झाम्पल घेतलाय? 9 मॉड्युलस 2 चा. सो आपण हे ट्राय करून बघू. सो हे सगळं काहीच नको मेन मध्ये, हे पण कन्फ्युज करेल. जरा खाली जाऊ द्या. सो सी आउट 9 मॉड्युलस 2. हँडल. सो काय आउटपुट आला पाहिजे? 1. 1च येतोय. इथं आपला रिमाइंडर 1 आहे. इथं 9 mod 2 पण 1च येतोय. सो आता 9 mod मी 4 केला तर काय आन्सर येईल? 1च येईल. करेक्ट, 1च येईल. 5 केलं, 4 आलं. का? 5 1 जा 5, उरलं किती? 4. कळतंय? सो हे आहे मॉड्युलस. रिमाइंडर बेसिकली रिटर्न करतं. हेच एक मेन यूज आहे. जेव्हा आपण प्रत्येक एक माझ्याकडे नंबर आहे मोठासा, याच्यामधला फक्त मला लास्ट टर्म पाहिजे, लास्ट टर्म. सो मी काय करू शकतो? डिवाइड मॉड्युलस 10, म्हणजे रिमाइंडर. आता आपण थोडस छोटा नंबर घेऊ, 32 घेऊ फक्त. 32 mod 10 काय येणार? 10 3 जा 30, उरला किती? 2. 2. सो 2 आलं. सिमिलरली मी आता नंबर चेंज करतो, काहीतरी मोठासा नंबर दिला. सो हे डिवाइड करताना 8768 इंटू 10 होणार. म्हणजे ह्याची कॅल्क्युलेशन कसं होईल? 10 हे 87683. सो नेक्स्ट लाईन मायनस 87680. क्वोशंट हे असेल. सो आन्सर काय येईल? 000, लास्ट एलिमेंट. सो बेसिकली जेव्हा पण आपण एका नंबरला 10 नी
मॉड्युलस घेतो म्हणजे त्याचा रिमाइंडर घेतो तेव्हा आपल्याला काय भेटतं, लास्ट एलिमेंट भेटतं. आता लास्ट एलिमेंट भेटलं, हा नंबर मी काढला, पुढचा लास्ट एलिमेंट भेटेल 8 भेटेल. आता हे काढलं 6 भेटेल. सो आता मी हे काढू कसं ह्याचा एक प्रोग्राम आहे पण त्याच्यासाठी लूप्स लागेल. सो हे आपण पुढच्या कधीतरी बघू. सो रिमाइंडर मध्ये मॉड्युलस मध्ये हे आहे. आता मला आपण एकच ऑपरेटर यूज केलाय पण मला आता खूप मोठा कॅल्क्युलेशन करायचा आहे मॅथमॅटिक्स मधला. सो हे प्लस हे मल्टिप्लाय टू, पण छोटेसे नंबर घेऊ, कॅल्क्युलेट पण करता आले पाहिजे. सो याचा आन्सर काय येईल, बेसिक बघितलं 2 आन्सर येऊ शकतात. 10 + 5 15, 15 2 30. हा एक पहिला व्हॅल्यू आहे. दुसरा व्हॅल्यू काय येईल, आपण बॉड मास रूल यूज केला तर काय फर्स्ट मल्टिप्लिकेशन येतो 5 2 10, 10 + 10 20, 20 आला. दुसरं काही प्रोबॅबिलिटी नाही, या दोघांची प्रोबॅबिलिटी आहे. तर या दोघांमधनं कुठलं आउटपुट येईल हे आपल्याला प्रोग्रामिंग मधनं पहिल्यापासूनच माहित असतं. का, कारण की आपण प्रत्येक एका ऑपरेटरला एक प्रेसिडेन्स दिलेला असतो. सो माझ्याकडे त्याचा चार्ट आहे. ऑर्डर प्रेसिडेन्स इथे दिसतंय. सो हे स्कोप रेझोल्युशन आपले ऑपरेटर्स आहेत. हे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे पण आपण बघू. फंक्शन टाइप ऑल हे बेसिकली पॉइंटर, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड रिमाइंडर. सो मल्टिप्लिकेशन डिव्हिजन रिमाइंडर साठी हे पण प्रायोरिटी टेबल आहे, जसं आपल्या डाटा टाइप साठी होता. जसं हे होतं की फर्स्ट फ्लोट, त्यानंतर इंट, त्यानंतर कॅर, त्यानंतर बुल. सिमिलरली ऑपरेटर साठी पण एक प्रेसिडेंट लिस्ट आहे. सो त्यासाठी पण एक हे आहे, ऑपरेटर प्रेसिडेन्स आहे. फर्स्ट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन रिमाइंडर यासाठी सेम प्रायोरिटी आहे. जेव्हा असले सेम प्रायोरिटी वाले गोष्ट येतात तेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाणार. सो बेसिकली आता काही काही सेम आहेत की डिवाइड, मल्टिप्लाय आणि एक मॉड्युलस सांगितला होता. सो मॉड्युलस 10. सो आता काय होणार, या तिघांचेही सेम प्रायोरिटीज आहेत या चार्ट नुसार. सो मल्टिप्लिकेशन डिव्हिजन रिमाइंडर हे सेम प्रायोरिटीवर आहेत, 5th प्रायोरिटी, आणि ते जाणार लेफ्ट टू राईट. सो इथं लेफ्ट टू राईट जायचंय. लेफ्ट कुठला आहे, हा. सो फर्स्ट हे कॅल्क्युलेशन होणार 10 डिवायडेड बाय 2, सॉरी 10 डिवायडेड बाय 5 2, 2 into 2 4, 4 mod 10, 4 mod 10 4. 4. बेसिकली हा कॅल्क्युलेशन कळला ना, 4 कसा आला. हो. सो एकदा तरी ज्यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी -0 0, कारण की 10 नी हे डिवाइड होत नाही. सो 4च आलं असं. 10 0 0. सो राहिलं 4. रिमाइंडर कधी पण रिटर्न करणार. सो आन्सर आला 4. सिमिलरली आता इथं प्लस देतो. सो आता काय झालं, आपल्या ऑर्डर ह्याच्यामध्ये आपण इथं बॉड मास पण लक्षात ठेवू शकतो. फर्स्ट ब्रॅकेट्स येणार, त्यानंतर बॉड मास BOD ब्रॅकेट ऑर्डर एक्सपोनेंट, म्हणजे बेसिकली इथं एक्सपोनेंट साठी कुठलाही ऑपरेटर नाहीये. सो ब्रॅकेट नंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रिमाइंडर, ऍडिशन, सबट्रॅक्शन, बॉड मास. मॅथ्सचाच रूल बेसिकली इथं अप्लाय होतं. फक्त हे थोडे अजून वेगवेगळे टाइप्सचे ऑपरेटर्स आहेत जे आपण परत कधी पाहू, म्हणजे पुढं पुढं पाहू. सो आतासाठी हे बघून घ्या की बेसिकली मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रिमाइंडर, त्यानंतर ऍडिशन, सबट्रॅक्शन. सो हे झालं तसं. आता मी इथं डिवाइड आणि मल्टिप्लाय यूज केलाय, त्यानंतर प्लस यूज केलाय. या तिघांमध्ये प्रायोरिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे, प्लसची आहे का या दोघांमधलं ह्याच्यातली आहे? डिव्हिजन अँड डिवाइडची आहे, मल्टिप्लायची आहे, प्लसची आहे, कशाची आहे? डिवाइड एक नंबर. डिवाइड किंवा मल्टिप्लायचे असेल, हे दोन्ही सेम ह्याच्यात आहे, सेम प्रायोरिटी. सेम प्रायोरिटी असेल तर लेफ्ट टू राईट, म्हणजे पहिले हे कॅल्क्युलेट होईल. 10 डिवायडेड बाय 5 2, 2 2 4, 4 + 10 14. एक्झिक्यूट केलं,
14 आलं. आता मी हा 10 इथनं काढतो, इथं टाकतो. काही आन्सरला चेंज होईल? बघू. 14च आलं का? कारण की आपण ऑर्डर चेंज नाही केला. आपण काय म्हटलं होतं, हे पहिले एक्झिक्यूट होणार कारण की याची प्रेसिडेंट जास्त आहे. सो पहिले 10 डिवायडेड बाय 2. आपण काय सांगितलं होतं की सेम प्रायोरिटी लेफ्ट टू राईट. सो ह्याला या टाईपला आपण आता कन्सिडरच केलं नाही. आपण फक्त एवढं बघतोय. एवढं बघताना 10 डिवायडेड बाय 5 2 आलं. 2 2 जा 4. त्यानंतर याची व्हॅल्यू जी 4 आली ते नंतर ऍड होणार 10. 4 प्लस 10 14. सिमिलरली इथं एक नंबर मायनस काहीतरी नंबर परत मल्टिप्लाय, याच्यामध्ये आपण मल्टिप्लाय घेऊ. सो मल्टिप्लाय 4 प्लस, आता काय होणार 10 प्लस 8. इथं पहिले प्रायोरिटीज बघावे लागतील. याची जास्त प्रायोरिटी आहे, याची जास्त प्रायोरिटी आहे. सो काय होणार 10 तसंच राहील कारण की 10 प्लस आहे. 8 4 जा 32. हा 32 विसरलो टेबल्स. सो त्यानंतर प्लस तसंच राहील कारण की प्लसला प्रायोरिटी कमी आहे. पहिले हे प्रायोरिटीज वाले यूज होतील. सो 10 डिवायडेड बाय 2 2 2 इंटू 2 4 होणार. आता 32 प्लस 4 36. 36 प्लस 10 46. हा एरर देईल. आन्सर 46 आला पाहिजे. आला. आता मला 4 प्लस 10 पहिले एक्झिक्यूट झाला पाहिजे. सो आपण ब्रॅकेट देतो. ब्रॅकेट मधला पहिला एक्झिक्यूट होतो. सो आता आपला आन्सर काय होतं 46 होतं. आता आपल्या आन्सर मध्ये चेंज होईल. सो फर्स्ट काय होणार, हा कॅल्क्युलेट होणार. सो 14. सो 14 10 तसंच राहील. 8 पण तसंच राहील. मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट पहिले एक्झिक्यूट होईल 14. त्यानंतर डिवायडेड बाय 5 इंटू 2. 5 इंटू 2. आपण प्रत्येक स्टेपचं बघू. फर्स्ट स्टेपला हे होईल. त्यानंतर स्टेपमध्ये काय होणार, याची सगळ्याची सेम प्रायोरिटी आहे, लेफ्ट टू राईट जावं लागेल. सो 10 प्लस 8 4 जा 18 4 जा. सो 10च्या ऐवजी 14 8 जा किती होतं? माझे टेबल्स 12 पर्यंतच पाठ आहेत. 14 इंटू 8 112 होतात. सो इथं येईल 112. त्यानंतर डिवायडेड बाय 5. डिवायडेड बाय 5 केल्यानंतर येईल 22.4. पण इथं सगळं इंटिजर आहे. सो 22 येईल. 22 इंटू 2. 22 इंटू 2 44. सो प्रत्येक स्टेप करू. 112 डिवायडेड बाय 5 इंटू 2. नेक्स्ट स्टेप 10 प्लस 112 डिवायडेड बाय 5 होणार. सो ते आहे 22.5. पण इंटिजर कॅल्क्युलेशन असल्यामुळं फक्त 22 येईल. सो हे झालं. नेक्स्ट स्टेप 10 मल्टिप्लायला जास्त प्रायोरिटी आहे, 44 होणार. आणि हे झालं 54. आन्सर लास्टला 54 आला पाहिजे. आपण एक्झिक्यूट करून पाहू. 54 आला आन्सर. सो हे आहे ऑपरेटर प्रेसिडेन्स. म्हणजे ज्यालाही आपल्याला पहिले करायचं असेल सो त्याच्यासाठी ब्रॅकेट टाकून द्या आणि बाकीचे प्रायोरिटीनुसार कॅल्क्युलेट होत जातील. आता मला हे पण पहिले करायचं असेल तर हेही मी करू शकतो पहिले. त्यानंतर मॉड 5 असं आपण एक्झाम्पल घेऊ. याचा आन्सर काय येईल मला सांगा तुम्ही. तुमच्या साईडने कॅल्क्युलेट करा. किंवा सांगितलं तरी चालेल मला. काय येईल फर्स्ट ब्रॅकेटचं व्हॅल्यू. करताय का सॉल्व का नाही? करत असाल तर सांगा, नसेल करत तर मी करतो इथं. करताय? सो घेऊ का?
10 plus 8 18 mod 5 into 10 plus 4 10 plus 4 आहे 14 divided by 5 into 2 हे आलं. आता काय येणार, ही तर प्रायोरिटी जास्त कशाची, याची आहे, याची आहे, याची आहे, सगळ्यांचीच इक्वल प्रायोरिटी आहे. सो पहिले हे होईल, लेफ्ट टू राईट जाणार. सो 18 mod 5 18 mod 5 म्हणजे 5 3 जा 15 उरलं 3. सो रिमाइंडर 3 इंटू 14 डिवायडेड बाय किती आहे 5 इंटू 2. सो 5 इंटू 2. नेक्स्ट स्टेप 14 3 जा 14 into 3 42. So 42 divided by 5 into 2. So 42 divided by 5 basically 5 8 is 40. So 5 8.4 येणार, पण इंटिजर कॅल्क्युलेशन आहे. सो 8 येईल, 8 into 2. सो हे आलं 16. आन्सर 16 आला पाहिजे. ह्याला आपण कमेंट करू. एक्झिक्यूट 16 आला आन्सर. सो असं कॅल्क्युलेशन करण्याची ही पद्धत आहे मॅथमॅटिकल ऑपरेटर्सचे प्रेसिडेंट. सो आजसाठी एवढंच. चॅट्स मध्ये काही डाऊट्स आहेत? आता संपलं, झालं. सो हा लास्ट पॉइंट होता ऑपरेटर प्रेसिडेन्स. याच्याबद्दल थोडस अजून काही एक्झाम्पल क्वेश्चन लागत असतील सो सॉल्व्ह करा, स्वतःचेच बनवा किंवा मी पाठवतो आणि ऑपरेटर्स हे कसे झाले यूज करू शकता. सिमिलरली बस आजसाठी नको जास्त. सो काही डाऊट्स आहेत, काय असतील तर विचारा किंवा लिव्ह करू शकता. वेळ जास्त घेतलाय तुमचा, 20 मिनिटं जास्त झाले. काय डाऊट्स आहेत? काय डाऊट्स आहेत असतील तर थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि 20 मिनिटं जास्त थांबल्यासाठी पण थँक्यू. तुमच्या शेड्यूल मधनं टाइम काढलं, थँक्स अ लॉट. आणि ट्राय करत राहा, एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करा. एक एक स्मॉल ऑपरेटर्सचे प्लस ऍडिशन मायनस हे ते करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. तुम्ही लिव्ह करू शकता. होमवर्क दे की, होमवर्क दे हा? पोरांना. होमवर्क दे. होमवर्क आता अजून मी कुठलं देणार? इफ एल्स इव्हन फाइंड करा, ऑड फाइंड करा, तसले मी टाकतो ग्रुपवर. ओके. थँक्यू. तुम्ही लिव्ह करू शकता. थँक यू. वेलकम. आणि हॅलो, एकच मिनिट, रेकॉर्डिंग स्टॉप करू दे.